चाळीत जी माणसं भेटतात ती आपल्याला जगात कुठेच भेटत नाहीत. आणि मी हास्य जत्रेत जी पात्र साकारते ती तिथूनच आलेली सगळी पात्र आहेत. त्या भाषा, त्या सकाळी 6 वाजता उठवायचं आहे तर काय आम्हाला जमणार नाही. तो बिनधास्तपणा माझ्यात जो आहे, मी जी बिनधास्त आहे, मी तिथूनच माझ्यात ते सगळं मुरत गेलंय. तिकडचे सण, खेळ, दिवस दिवस आम्ही त्या समुद्रावरती खेळायचो. ती चप्पी, पतंगी, काय गोट्या, टप्पर, सगळं दिवस जायचा. लपाछुपी, गल्ल्या तर इतक्या होत्या, तुला खोटं वाटेल, आमच्याकडे एवढी एक गल्ली आहे आणि मी त्याच्यातून अजूनही जाऊ शकते. काय बोलते? हो, गांगरू शकतो माणूस तिथे आल्यावरती. माझ्या घरापर्यंत यायला तुला 5-10 वेळा आल्यानंतर कळेल की ही गल्ली वनीच्या घरी जायची. पण ते आम्ही एन्जॉय केलं खूप. छप्पर गळायचं, मग आमचं ते की वाट्या घ्या, टोपं घ्या, बादल्या घ्या, लावा कुठे कुठे गळत आहेत आणि मग त्या गॅपमध्ये झोपा. नंतर ते 1+1 केलं, मग वरची खोली भाड्याने. ते खूप लहान, त्यामुळे ना मी कुठेही ऍडजस्ट होऊ शकते. माझं असं नंतर मित्र वाढत गेले, मित्र परिवार वाढत गेला, त्यांची मोठी मोठी घरं बघून म्हटले, बापरे, एवढ्याशा घरात, एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एवढीच लोक राहतात. किंवा अमेरिकेत गेलो तर त्यांचं घर बघत आणि हे काय घर आहे, हे कुठलं घर आहे, आणि एवढ्याच्या तुम्ही दोघंच राहता का? पण त्या घरात आम्ही 10 जण जरी राहायचो, पण ती मज्जा खूप वेगळी होती.